मित्रांनो नमस्कार. आपण जर एखाद्या व्यक्तीला वाताची तक्रार असेल किंवा वाताची प्रकृती असेल तर त्या व्यक्तीनं आपल्या आहारामध्ये कोणत्या गोष्टी आवर्जून समावेश करायला पाहिजेत हे बघितलं होतं आणि त्याचप्रमाणे जर पित्ताचे त्रास असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टी आवर्जून खायला पाहिजेत हेही बघितलं होतं. आता ज्यावेळेला कुठलाही आजार किंवा कुठलीही प्रकृती एकाच दोषामुळे तयार होते त्यावेळेला त्याचा आहार ठरवणं खूप सोपं असतं. कारण आपल्या डोळ्यासमोर एकच दोष असतो आणि तो दोष ज्या पदार्थांनी कमी होतो ते पदार्थ खाल्ले की तो दोष कमी येतो. पण ज्या वेळेला 2 दोष एकत्र येतात त्यावेळेला मात्र त्याचा आहार ठरवणं जरा कठीण असतं. कारण जर आपण वात दोष कमी करण्यासाठी उष्ण आहार घ्यायला लागलो आणि त्यासोबत जर पित्त दोष एकत्र आला असेल तर इकडं पित्त वाढतं आणि जर आपण वात पित्त एकत्र असताना पित्त कमी करण्यासाठी शीत आहार घ्यायला लागलो तर इकडं वात वाढायला लागतो. म्हणजेच दोषांचे गुणधर्म एकमेकांच्या अपोजिट असल्यामुळं नेमका कुठलाही दोषाचा आहार आपण घ्यायला गेलो की दुसरा दोष वाढतो आणि त्यामुळं अशा व्यक्तींच्या मध्ये आजार बरं करणं सुद्धा कठीण असतं. ह्यालाच आपण द्विदोषज आजार किंवा द्विदोषज प्रकृती असं म्हणतो. ह्या द्विदोषज म्हणजेच दोन दोषांनी एकत्र आल्यामुळे ज्या प्रकृती किंवा आजार बनतात त्याच्यामध्ये सुद्धा वात आणि पित्त एकत्र आल्यावर बनणारे आजार खूप जास्त आहेत आणि म्हणून अशा लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि अशा लोकांनी कुठल्या आहाराचा आपल्या रोजच्या जेवणामध्ये समावेश करायला पाहिजे ज्यामुळे दोन्हीही दोष कमी होतील हे सगळं आपल्याला अगदी सविस्तर बघायचं. मुळातच वातदोष हा वृक्ष आणि शीत गुणधर्माचा तर पित्त हे स्निग्ध आणि उष्ण गुणधर्माचं असतं. आता वात आणि पित्त ह्या दोन्हीही निसर्गामध्ये आपल्याला वायुतत्व आणि अग्नितत्वाचं प्रतिनिधित्व करताना दिसून येतात. आता ज्या वेळेला निसर्गात आपण बघतो की वायू आणि अग्नी एकत्र येतात त्यावेळेला जी आग पेटलेली असते ती जास्तच भडकते आणि प्रचंड ऊर्जा तयार होते. काहीशी अशीच लक्षणं ज्या वेळेला वात पित्त आपल्या शरीरामध्ये एकत्र येतात त्यावेळेला घडायला लागतात आणि त्यामुळेच आपल्याला ह्या दोन्हीही दोषांनी एकत्र आल्यामुळे आजार खूप जास्त दिसायला सुद्धा लागतात. अगदी उन्हाळ्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर उन्हाळा सुद्धा आपल्याला ह्या दोन्ही तत्वांनी एकत्र आलेला दिसतो. उन्हाळ्यात सुद्धा वायू तत्व आणि अग्नितत्व एकत्र असतं त्यामुळे उन्हाळा जसा दाहक असतो तशीच दाहकता आपल्या शरीरामध्ये वात आणि पित्त एकत्र आल्यामुळे आपल्याला दिसायला लागते. वात पित्ताच्या प्रकृतीमध्ये आपल्याला शारीरिक लक्षणं सुद्धा अगदी वेगळी दिसतात. ह्या लोकांच्या मध्ये आपल्याला हार्मोन्स किंवा एन्झाईम्स ज्याच्यामुळे शरीरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज नियंत्रित होत असतात त्यांचं सिक्रेशन खूप जास्त दिसतं आणि साहजिकच त्यांचा बॉडी मेटाबॉलिझम रेट सुद्धा खूप जास्त असतो. त्यामुळे यांना भरपूर भूक लागते, खाल्लेलं ते सगळं पचवू पण शकतात, फक्त यांचं वजन मात्र लवकर वाढत नाही. यांची त्वचा कोरडी असते, अंगावरती रॅशेस वारंवार येत असतात, इचिंग सुद्धा होत असतं, अंगावरती पित्त सुद्धा उठत असतं. ह्यांचे डोळे सुद्धा कोरडे असतात, डोळ्याला इचिंग सारखं होत असतं, ह्यांना घशाला सारखी कोरड पडत असते, ह्यांना थोडं जरी उन्हात गेलं तरी चक्कर आल्यासारखं वाटतं, डोकेदुखीची ह्या लोकांच्यामध्ये जास्त तक्रार असते आणि त्यामुळं मायग्रेनचे जे त्रास असतात ते ह्या वात पित्तामुळे बऱ्याच वेळेला होताना आपल्याला दिसतात. ह्या लोकांना छातीत जळजळ होणे, मळमळणं, पोटात गॅसेस होण्याची तक्रार असते आणि बऱ्याच वेळेला ह्यांना आंबट किंवा करपट ढेकर सुद्धा येत येत असते. ह्या लोकांच्यामध्ये झोप सुद्धा थोडी वेगळ्या लक्षणांची असते, म्हणजेच ह्यांची झोप अगदी अस्वस्थ असते. हे कमी झोपणारे लोक असतात आणि प्रत्येक वेळेला झोपण्यापेक्षा ते काही ना काहीतरी काम करण्यावरती ह्यांचा कल जास्त असतो. हीच सगळी लक्षणं आपल्याला त्यांच्या स्वभावात सुद्धा दिसतात. वात पित्त एकत्र आल्यानंतर हे लोक प्रचंड घाई गडबड करणारे असतात, त्यांचं चालणं फास्ट असतं, बोलणं फास्ट असतं आणि त्यांची विचार प्रक्रिया सुद्धा तेवढी फास्ट असते. पण हे लोक त्यामुळे थोडी चंचल आणि अस्थिर सुद्धा असतात. ह्यांचा स्वभाव प्रचंड चिडचिड असतो, म्हणजेच कधी त्यांचा राग अनावर होईल आणि पटकन ते दुसऱ्यावरती चिडतील हे सांगता येत नाही. पण हे लोक साहसी असतात, अभिमानी असतात आणि कुठलीही गोष्ट जर पूर्ण करायची असेल तर त्यासाठी ते तत्परतेनं तयार सुद्धा असतात. म्हणजेच ह्यांच्यामध्ये आळस नावाला सुद्धा नसतो. हे प्रत्येक वेळेला तुम्हाला अगदी ऍक्टिव्ह मोडमध्येच दिसून येतात. पण ह्याच्यामुळं त्यांच्याकडे मानसिक शांततेची कमतरता असते, म्हणून बीपी सारख्या ज्या तक्रारी असतात, स्ट्रेस सारख्या तक्रारी ह्या लोकांच्यामध्ये जास्त आढळतात. नच आहारम समम किंचित भेषजम उपलभ्यते असं आयुर्वेदात म्हटलंय, म्हणजेच कुठल्याही तक्रारीसाठी आहारासारखं सर्वश्रेष्ठ औषध नाही असं सांगितलंय. आणि त्यामुळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये असे काही पदार्थ बघणार आहोत जे एकाच वेळेला वाताला आणि पित्ताला सुद्धा कमी करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये अनेक पदार्थ हे आपल्या सगळ्यांना भरपूर आवडणारे आहेत आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पंचपक्वान्नाची मेजवानी ठरेल हे नक्की.
वात पित्त कमी करणाऱ्या पदार्थांच्या लिस्टची सुरुवात तुपाशिवाय आपण करूच शकत नाही. कारण तूप दोन्हीही दोषांना कमी करणारा अगदी महत्त्वाचा पदार्थ आहे. कारण तुपामध्ये असणारा स्निग्ध गुणधर्म वात कमी करतो आणि तुपामधला असणारा गारवा हा पित्त दोष कमी करतो आणि त्यामुळं तुम्ही फोडणीसाठी, भाताबरोबर घेण्यासाठी किंवा विविध पदार्थांच्या मध्ये जर तेलाऐवजी तुपाचा वापर केला, तर हे दोन्ही दोष अगदी नक्की कमी होऊ शकते. त्याचबरोबर दुसरा पदार्थ आहे तो म्हणजेच दूध. आता दूध सुद्धा वात आणि पित्त कमी करणारच आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजेच दूध हे ब्रूहण करणारं म्हणजेच आपल्या शरीराचं पोषण करणारं आहे आणि त्यामुळं वात पित्ताच्या लोकांच्या मध्ये जी तक्रार असते की कितीही खाल्लं तरी त्यांच्या अंगाला लागत नाही, ती तक्रार सुद्धा ह्या दुधाच्या योगानं कमी होऊ शकते. तुम्ही दुधाबरोबर जर खडीसाखर घालून घेतलं तर ते जास्त फायदेशीर राहतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर तुम्ही गाईच्या दुधाऐवजी जर म्हैशीचं दूध खडीसाखर घालून घेतलं तरी सुद्धा तुमचा वात आणि पित्तदोष कमी होऊ शकतो. एवढंच नव्हे तर असं म्हटलं जातं की दूध शक्यतो रात्री झोपताना घेऊ नये कारण त्याच्यामुळे कफ वाढतो. पण वात पित्ताची त्यांची प्रकृती आहे त्यांना कफाची भीती नसते आणि त्यामुळे रात्री झोपताना ते खडीसाखर, वेलची घालून दूध सुद्धा घेऊ शकतात. सोबतच चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलेलं दूध जर घेतलं तरीही वात पित्त कमी होतं आणि म्हणूनच शरद ऋतूमध्ये म्हणजेच ऑक्टोबर हिटच्या कालावधीमध्ये कोजागिरी पौर्णिमा येते. त्यावेळेला सुद्धा पित्तदोष वाढलेला असतो आणि पावसाळ्यानंतर येणारा वातदोष सुद्धा वाढलेला असतो आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेमध्ये सुद्धा चंद्राच्या शीतल छायेमधलं ठेवलेलं दूध जर घेतलं तर ते जास्त चांगलं आरोग्यदायी राहतं. यानंतरचा तिसरा पदार्थ सुद्धा एक दुग्धजन्य पदार्थच आहे आणि तो म्हणजेच लोणी. आता लोणी हे स्निग्ध गुणांचं आहे. वातपित्त कमी करणारं तर आहेच. त्याच्यासाठी तुम्ही रोज सकाळी 1 चमचा लोणी, अर्धा चमचा खडीसाखरेबरोबर घेतलं तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. एवढंच नव्हे तर काही वेळेला आपण थालीपीठ वगैरे घेत असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा वात आणि पित्त कधी-कधी वाढत असतं. त्यामुळे त्यासोबत सुद्धा तुम्ही लोणी लावून असे कुठले कोरडे पदार्थ खाल्ले तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला वात, पित्त अजिबात वाढणार नाही. फक्त लोणी खाताना तुमची तेव्हा भूक चांगली असेल ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतरचा पदार्थ जो आपल्या शीत गुणामुळे पित्त आणि स्निग्ध गुणामुळे वात कमी करतो आणि आपल्या बृहणी गुणामुळे आपल्या शरीराचं पोषण करतो तो म्हणजेच गहू. आता आपल्या रोजच्या चपाती बनवत असताना गव्हाचा तर आपण करतोच. पण जर तुम्ही गव्हाची खीर घेतली आणि त्यामध्ये सुद्धा रिफाइंड शुगरऐवजी गुळाचा वापर केला तर त्याचा जास्त फायदा होतो. आता गणपतीला नैवेद्य म्हणून तर गव्हाची खीर केली जातेच, पण तीच गव्हाची खीर वात पित्ताच्या लोकांनी आठवड्यातून एकदा जरी आपल्या खाण्यामध्ये ठेवली तर त्यांना त्यांच्या प्रकृतीमध्ये खूप चांगले बदल दिसतील. बरीचशी फळं सुद्धा वात पित्त कमी करत असतात, पण त्याच्यामध्ये अग्रगण्य असतात द्राक्ष. द्राक्षालाच फलोत्तम असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा सीझन असतो त्यावेळेला तुम्ही द्राक्ष नक्की खायला पाहिजेत. वात पित्त कमी येतो. पण इतर वेळेला सुद्धा तुम्ही 15 ते 20 काळे मनुके पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी जर ते खाल्ले तर वात पित्ताचा निचरा व्हायला मदत होते. एवढंच नव्हे तर 4 चमचे द्राक्षाचा रस, त्याच्यामध्ये एक चिमटभर सेंधव आणि एक 2-4 चिमट जिरेपूड तुम्ही टाकली आणि ती जर रात्री झोपताना घेतली तर तुमचं पचनही चांगलं राहतं आणि त्यामुळे वात पित्तामुळे होणाऱ्या पित्ताच्या पचनाच्या तक्रारी सुद्धा कमी होतात. कोणाचं जर वजन वाढत नसेल तर त्याला केळी खायचा सल्ला दिला जातो. कारण केळी सुद्धा वात पित्त कमी करणारे आहेत आणि आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की वात पित्त लोकांच्या मध्ये आपल्याला वजन वाढवण्यासाठी केळ्याचा कसा उपयोग होऊ शकतो. ही केळी मुळातच कफकर असतात, वात पित्त कमी करणारी सुद्धा असतात आणि त्यामुळे तुम्ही तूप आणि केळी एकत्र करून सुद्धा घेऊ शकता किंवा केळी, जिरेपूड आणि मध ह्यांचं एकत्र मिश्रण जर तुम्ही केलं तर त्याच्यामुळे तुम्हाला वातपित्त पण कमी होईल, पण केल्यामुळे होणारा कफाचा त्रास सुद्धा जास्त होणार नाही. फक्त तुम्ही कच्ची केळं खाऊ नका कारण त्याच्यामुळं त्रिदोषकर म्हणजे तिन्ही दोष वाढण्याचा त्रास होऊ शकतो किंवा ज्यांना केळ्यामुळे पोट गच्च होतं, आंबट, जळजळ वगैरे व्हायला लागते त्यांनी सुद्धा केळी शक्यतो टाळायला पाहिजे. खजूर सुद्धा तुमचं वातपित्ताचा त्रास कमी व्हायला मदत करू शकतं. जर सकाळी उपाशी पोटी तुम्ही 3 खजूर, 1 चमचा तूप आणि थोडीशी काळी मिरीची पावडर त्याच्यामध्ये टाकली, तर तुम्हाला खरंच चांगले फायदे त्याचे बघायला मिळतील. एवढंच नव्हे तर अंजीर आणि बदाम हे दोन्ही ड्राय सुद्धा वातपित्त कमी करतात. कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला वातपित्ताची प्रकृती असते किंवा जेव्हा शरीरामध्ये वातपित्त वाढतो त्यावेळेला शरीर सुकायला लागतं.
शरीरामध्ये दाह व्हायला लागतो आणि आपल्याला माहिती आहे की जर बाहेर कुठेही अग्नी भडकला तर तो अग्नी विझवण्यासाठी आपण एकतर पाणी टाकतो किंवा माती टाकतो. म्हणजेच आपण एकतर जलतत्व किंवा पृथ्वी तत्वाचा वापर तिथं करतो. यापैकीच पृथ्वी तत्व जास्त असणारं अंजीर आणि बदाम जर अशा लोकांनी तुपाबरोबर खाल्लं तर वात पित्ताची तक्रार नक्की कमी होते. यानंतर शीत गुणधर्माचं असणारं ओलं खोबरं सुद्धा तुम्हाला मदत करू शकतं. कारण हेच स्निग्ध गुणधर्माचं सुद्धा आहे, शक्ती आणि मांस वर्धन करणारं सुद्धा आहे आणि त्यामुळं ज्यांचं अंग भरत नाही त्यांना मसाज करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. जेवणामध्ये भरपूर खोबरेल तेलाचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. आधेमध्ये जर खायचं असेल तर खोबरं आणि खडीसाखर खायला दिली तरीही त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर ज्यांना डोळ्याची तक्रार असते त्यांनी खोबरेल तेलाचा दिवा लावून त्याच्यावरती दीप त्राटक केलं तरीही डोळ्याच्या तक्रारी कमवू शकतात. यासोबतच तो आपल्याला माहिती आहे की शहाळ्याचं पाणी हे पृथ्वीवरचं अमृत मानलं जातं आणि त्यामुळे ह्या लोकांनी रोज दुपारच्या वेळेत शहाळ्याचं पाणी जर पिलं तरीही त्यांचा वात पित्ताचा त्रास बऱ्याच अंशी कमी येतो. काही औषधी वनस्पती सुद्धा वात कमी करण्यामध्ये अग्रणी मानल्या जातात, ज्याच्यामध्ये ज्येष्ठमध सगळ्यात महत्वाचे आहे. गुरु, मंद, हिम, स्निग्ध असे गुणधर्म असणारा ज्येष्ठमध आपण कोरड्या खोकल्यासाठी म्हणजेच वाताच्या खोकल्यासाठी सुद्धा वापरू शकतो, पित्ताच्या जळजळीसाठी सुद्धा वापरू शकतोय आणि मनाच्या अस्वस्थतेमध्ये ती कमी करण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर अगदी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तुम्ही ज्येष्ठमधाचं चूर्ण किंवा ज्येष्ठमधाची कांडी चघळण्यासाठी वापरू शकता किंवा ज्येष्ठमधाचं सिद्ध तूप सुद्धा मिळतं. ते जर अशा लोकांनी जेवल्यानंतर 2-2 चमचे घ्यायला सुरुवात केली तर त्यांना ह्याचा भरपूर फायदा होतो. वातपित्त लोकांच्यामध्ये बऱ्याच वेळेला शुक्र क्षीणता म्हणजेच शुक्र धातूची अकार्यक्षमता दिसून येते. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला शतावरीचा चांगला वापर होतो. तुम्ही शतावरी कल्प दुधासोबत किंवा शतावरी सिद्ध तूप सुद्धा अशा व्यक्तींना घ्यायला देऊ शकता. त्याचबरोबर आवळा सुद्धा फक्त शुक्र धातूच नव्हे तर इतर शरीराचे धातू जेव्हा अशा लोकांच्या मध्ये सुकलेले असतात त्यावेळेला त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी वापरू शकता. इथं तुम्ही आवळ्याचा रस वापरू शकताय, आवळ्यापासून बनवलेला च्यवनप्राश सुद्धा वापरू शकता. वातपित्ताच्या तक्रारी असणाऱ्या लोकांनी शक्यतो आपण उन्हाळ्याच्या दिवसांच्या मध्ये जो आहार विहार घेत असतो तसाच आहार वर्षाच्या इतर ऋतूमध्ये सुद्धा जर ठेवला तरीही त्याचा त्यांना फायदा होतो. फक्त त्या वेळेला त्यांनी त्यांची तब्येत कशी आहे हे बघून त्याचा अंदाज घ्यायला पाहिजे. त्यांनी आपल्या जेवणामध्ये भरपूर गोड पदार्थांचा समावेश करायला पाहिजे. शक्यतो ताजं जेवण घ्यायला पाहिजे. तिखट, तेलकट, तळलेल्या गोष्टी त्यांनी वर्ज्य करायला पाहिजेत. सकाळचा नाश्ता थोडासा जास्त घ्यावा असं म्हटलं जातं, पण ह्या लोकांनी दुपारचं जेवण भरगच्च घ्यायला हरकत नाही. कारण ते त्यांच्या प्रकृतीला चांगलं सूट होतं. अशा लोकांनी वेळच्या वेळेला जेवण घ्यायला पाहिजे. वेळच्या वेळेला योग्य प्रमाणात झोपसुद्धा घ्यायला पाहिजे. अशा लोकांनी जेवताना खूप घाई गडबड करून चालत नाही. जेवण अगदी संथ, सावकाश घेणं हे ह्यांच्यासाठी जास्त फायदेशीर राहतं आणि त्यामुळेच त्यांना फास्ट फूड सारखे जे आयटम्स असतात, ती संस्कृती ह्या लोकांच्यासाठी जास्त त्रासदायक ठरते. वातपित्ताच्या लोकांनी भरपूर हेवी एक्सरसाइजेस शक्यतो टाळायला हव्यात. त्यांना सूट होणारा योगासनं करायला पाहिजेत, सोपी आसनं करायला पाहिजेत. चंद्रभेदी, शीतली, सितकारे असे प्राणायाम सुद्धा त्यांना फायदेशीर राहतील. त्यांनी सूर्यनमस्कार भरपूर घालून चालत नाहीत. त्यांनी कमीत कमी सूर्यनमस्कार घालून सोप्यात सोप्या आसनांच्यावरती जास्त भर द्यायला पाहिजे. ते मुळातच अस्वस्थ मनाचे असतात आणि त्यामुळे त्यांच्या मनाची अस्थिरता कमी करण्यासाठी ध्यान फायदेशीर राहतं आणि मंजू संगीत ऐकणं हे सुद्धा त्यांच्या मनाला खूप चांगलं राहतं. आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की शक्यतो दुपारी झोपू नये, पण वात पित्ताचे लोक ह्याला अपवाद असतात. कारण ह्यांनी दुपारी झोप घेतली तरी सुद्धा ह्यांच्यामध्ये खूप कफ वाढत नाही, उलट ह्यांच्या तब्येतीला त्याचा जास्त फायदाच होताना आपल्याला दिसतो. आपण आपली प्रकृती जन्मताच घेऊन आलेलो असतो आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. पण काही चांगले बदल आपण आपल्या आहार विहारामध्ये दिनचर्येमध्ये केले तर त्याच्यामुळे होणारे त्रास आपल्याला नक्कीच कमी करता येतात. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. तुमच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.